नमस्कार मंडळी, पावसाळ्यात सहज उपलब्ध होणारी काटवल म्हणजेच कर्टुलेची भाजी आज आपण बनवणार आहोत. बहुतेक ठिकाणी याला खूप सारी वेगवेगळी नावे आहेत. विदर्भामध्ये याला काटवल म्हणतात, बहुतेक ठिकाणी याला कर्टुलेसुद्धा म्हणतात. ही पावसाळ्यात मिळणारी एक रानभाजी आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी आपण काटवल घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने गोल गोल आपल्याला कट करून घ्यायचे आहे. जर काटवलमध्ये अगदी जाडसर बिया असतील तर त्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने मी गोल गोल कट करून घेतलेले आहे. तुम्हाला जर अशा पद्धतीने गोल कट करायचे नसेल तर तुम्ही उभेसुद्धा काप करून घेऊ शकता. आणि त्यामधील जर बिया जाडसर असेल तर आपल्याला त्या बिया काढून घ्यायच्या आहे. तर सुरुवातीला मी गोल गोल कट करून घेतलेले होते. त्यानंतर अशा पद्धतीने उभे काप करून घेतले. त्यानंतर आपल्याला संपूर्ण ज्या काटवल आहेत ते कट करून घ्यायचे आहेत. तर बघू शकता इथे आपले संपूर्ण काटवल जे आहेत कट करून झालेले आहेत. त्यानंतर आपल्याला याची भाजी बनवून घ्यायची आहे. त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे तर चला बघूयात. त्यासाठी मी इथे काटवल कट करून घेतलेले आहे. त्यानंतर 2 ते 3 तास अर्धी वाटी एवढी चणा डाळ मी भिजत घातलेली होती. तर बघू शकता इथे आपली चणा डाळसुद्धा चांगली भिजलेली आहे. त्यानंतर 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 2 कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत, 1 टोमॅटो आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत. त्यानंतर कढई गरम करायला ठेवलेली आहे. इथे मी लोखंडी कढईमध्ये बनवणार आहे. लोखंडी कढईमध्ये बनवलेली भाजी त्यामधून आपल्याला आयरनसुद्धा मिळतो. त्यानंतर इथे मी 2 पडी तेल घालून घेतलेलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये हाफ टेबलस्पून मोहरी, हाफ टेबलस्पून जिरा घालून घ्यायचा आहे. दोन्ही चांगले तडतडले की त्यामध्ये आपल्याला 2 बारीक चिरलेले कांदे घालून घ्यायचे आहेत. तर बघू शकता इथे मी कांदे घालून घेत आहे आणि चांगल्या प्रकारे आपल्याला तेलामध्ये लालसर होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे. कांद्याचा आपला थोडासा गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. बघू शकता इथे कांद्याचा कलर चेंज झालेला आहे. त्यानंतर आपण लसूण घालून घेणार आहोत आणि लसूणसुद्धा तेलामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथे सतत हलवत आपल्याला कांदा आणि लसूण तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण थोडीशी हिंग घालून घेणार आहोत. ती चिमूटभर एवढी हिंग घालून घेतलेली आहे. हिंगसुद्धा आपल्याला तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घ्यायची आहे, कारण आपण यामध्ये चणा डाळ घालणार आहोत, त्यामुळे आपण त्यामध्ये हिंग टाकून घेतलेली आहे. त्यानंतर 5 ते 6 आपण मिरच्या कट केलेल्या तर त्यासुद्धा त्यामध्ये घालून घ्यायच्या आहे आणि चांगला कलर चेंज होईपर्यंत त्याला आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे आपलं कांदा मिरचीसुद्धा चांगल्या प्रकारे शिजलेली आहे. त्यानंतर आपण जी भिजत घातलेली चणा डाळ होती ते सुद्धा त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे. तर इथे मी संपूर्ण चणा डाळ यामध्ये घालून घेतलेली आहे आणि चांगल्या प्रकारे आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहे. ही भाजी आपण एकही पाणी वापर न करता तेलामध्येच परतून घेणार आहोत. तर बघू शकता चांगल्या प्रकारे मिक्स करून आपल्याला चणा डाळ मिक्स करून घ्यायचे आहे आणि 5 ते 10 मिनिट चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचे आहे. त्यानंतर काही मसाले, बेसिकचे मसाले घालून घेणार आहोत. त्यानंतर हाफ टेबलस्पून एवढी हळद मी घालून घेतलेली आहे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण जे बारीक कट केलेले जे काटवल म्हणजेच कर्टुले होते ते सुद्धा त्यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे. तर हे अशा पद्धतीने डाळ घालून तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा. एकदम टेस्टी अशी आपली काटवलची भाजी तयार होते. तर बघू शकता त्यानंतर चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे. तर इथे मी संपूर्ण डाळ आणि काटवल चांगल्या प्रकारे 5 ते 10 मिनिट परतून घ्यायचं आहे. परतून झाल्यानंतर त्यावर आपल्याला झाकण ठेवून अगदी 10 मिनिट वाफ काढून घ्यायची आहे. 10 मिनिटानंतर बघू शकता आपली काटवल चांगली वाफ निघालेली आहे. त्यानंतर परत चमच्याने त्याला परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये टोमॅटो घालून घेणार आहोत. इथे मी 1 टोमॅटो घालून घेतलेला आहे. 1 टोमॅटो बारीक कट करून घेतलेला होता, तो सुद्धा त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे. त्यानंतर काही मसाले घालून घेणार आहोत. त्यामध्ये 1.5 टेबलस्पून एवढं मिरची पावडर मी घालून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त मिरची पावडर करू शकता. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे आपल्या चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्यानंतर परत त्याला झाकण ठेवून आपल्याला परत 10 मिनिटं शिजवून घ्यायचे आहे. तर बघू शकता इथे 5 ते 10 मिनिटानंतर आपण परत झाकून खोलून बघणार आहोत, कारण यामध्ये आपण एकही सुद्धा पाणी घालणार नाही आहोत. त्यामुळे याला आपल्याला वाफेवरच शिजवून घ्यायचं आहे. तर बघू शकता ते बऱ्यापैकी आपली काटवल आणि डाळसुद्धा बऱ्यापैकी शिजलेली आहे.
त्यानंतर आपल्याला त्यावर कोथिंबीर घालून घ्यायची आहे. इथे मी बारीक कट केलेली कोथिंबीर त्यावर घालून घेत आहे. तर बघू शकता अगदी सहज आणि टेस्टी अशी आपली काटवल तयार झालेली आहे. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने डाळ घालून एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि पावसाळ्यामध्ये जर तुम्हाला ही भाजी मिळाली तर एकदा नक्की अशा पद्धतीने सुद्धा बनवून बघा. ह्या भाजीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि खायलासुद्धा अगदी टेस्टी झालेली होती. आतापर्यंत तुम्हाला थोडासा जरी व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि गौरी होम किचन ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुन्हा भेटू अशाच नवनवीन अगदी सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. आणि हो, आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.